मधून ज्या मा जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण व महाभारताच्या कथा सांगून सत्य असत्य धर्म अधर्म चांगलं वाईट यामध्ये सत्याची कास कशी धरावी, धर्माची कास कशी धरावी, मानवतेचा धर्म काय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जे सांगितलं त्या कथा रामायण आणि महाभारताच्या आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून हे कास्ट आपण त्या मंदिराला पाठवतोय। दुसरा संबंध जो महत्वाचा आहे की मूर्ती घडवण्यासाठी ज्या शिळा येत आहे त्या जनकपुरी म्हणजे आत्ताच्या नेपाळ मधून, म्हणजे प्रभू रामाच्या सासूरवाडीतून मा सीतेच्या माहेर मधून। पण विदर्भाशी सुद्धा प्रभू रामाचं नातं आहे। प्रभू रामाचे पिता श्री दशरथ, दशरथांची आई मा इंदुमती राजा आजची पत्नी ही विदर्भाची। लाकूड जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून चाललं तसे हे कास्ट हे आजीच्या भूमीतून नातवाला चाललं, हेही त्याचं वैशिष्ट्य आहे। आणि हे पाठवताना सर्वच रामभक्त म्हणून, तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, रंगाचा असो, वंशाचा असो, वयाचा असो, वजनाचा असो, प्रत्येकाला मनस्वी आनंद होतोय। एक संकल्प पूर्ण होण्याचा आनंद, एक स्वप्नाची पूर्तता होण्याचा आनंद। आणि या दृष्टीने उद्या एक आनंद उत्सव हा बगारशा चंद्रपूर मध्ये साजरा केला जातोय। साधारणतः उद्या 3:30 ते 4 दरम्यान बगारशाच्या डेपोमध्ये याची पूजा केली जाईल। शेकडो लोक कलावंत मग या जिल्ह्यातील आणि बाहेरचे हे सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून या शोभायात्रेमध्ये सामील होतील। प्रभू रामाच्या मंदिरापर्यंत बगारशामध्ये ही शोभायात्रा असेल। साधारणतः बगारशाच्या शोभायात्रेमध्ये महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून 1946 कलावंत सामील होते। मग या शोभायात्रेचा पुढचा टप्पा हा महाकाली मंदिरापासून सुरू होईल, जो साधारणतः 6:30 ते 7 दरम्यान सुरू होईल। आणि प्रयत्न आहे की 9:30 ते 10 दरम्यान क्लब ग्राउंडवर ही यात्रा याचा समारोप होईल। क्लब ग्राउंडवर त्या ठिकाणी कैलाश खेर यांच्या रामधून व रामभजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय। त्यांची टीम येईल आणि मग रामावरची भजनं आणि रामधून यामध्ये आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो रामभक्तांना की या आनंद सागरामध्ये, आनंद शब्दामध्ये अकंठ बुडण्यासाठी या ठिकाणी हजारोच्या संख्येने चंद्रपूरमध्ये आणि विशेष करून क्लब ग्राउंडवर यावं। समोरच्या न्यू इंग्लिश मैदानात, न्यू इंग्लिश हायस्कूल मैदानात पहिल्यांदाच तिरुपती मंदिराने आजपर्यंत कधीही प्रसाद इतक्या संख्येने दिला नाही। पण आमच्या विशेष विनंतीला मान दिला। आम्ही अयोध्येच्या राम मंदिरासाठी कास्ट पाठवतो आहे हे जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा पहिल्यांदा तिरुपती मंदिराने मंदिराच्या बाहेर 15,000 तिरुपती मंदिराचे प्रसाद लाडू हे त्या दिवशी ते पाठवत आहे। आज दुपारी 2 वाजता गाडी निघाली आहे आणि उद्या त्याचं आणि बटाटे भात, आलू भाताचं वाटप हे न्यू इंग्लिशच्या मैदानामध्ये करण्याचं ठरवण्यात आलं आहे। या कार्यक्रमाला अनुरूप असा अजून एक महत्वाचा कार्यक्रम ज्यामध्ये साधारणतः 13,000 महिला व रामभक्त सामील झाले। या जिल्ह्यातील 13,000 नाम जपाची पुस्तकं वाटप करण्यात आली
आणि या पुस्तकामध्ये साधारणतः 2,51,00,000 हा प्रभू रामाचा नामजप घेऊन चंद्रपूरचं 2,51,00,000 नामजपाचं खातं हा अयोध्येच्या राम बँकेमध्ये उघडलं जाणार आहे आणि या राम बँकेचे 13,000 खातेधारक हे आपल्या या चंद्रपूर जिल्ह्याचे राहणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने श्रीराम मंदिर म्हणजे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र याचे कोषाध्यक्ष श्री आचार्य गोविंदगिरी महाराज उपस्थित राहणार आहे, जे या मंदिर निर्माण कामाचे ट्रेझरर आहे, कोषाध्यक्ष आहे। यांच्या पूर्ण देशामध्ये 23 वैदिक पाठशाळा आहे, उत्तमातल्या उत्तम वैदिक पाठशाळा आहेत आणि जे या ठिकाणी आणि जगामधल्या अनेक देशात, जे इंडोनेशिया गेले, जे थायलंड गेले, जपान गेले, अशा अनेक ठिकाणी धर्म प्रचाराचं कार्य करतात, ते आचार्य गोविंदगिरी महाराज उपस्थित राहणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे साधारणतः 6च्या आसपास इथं उपस्थित होतील आणि 1.5 तास साधारणतः महाकाली मंदिरापासून पुढचा प्रवास हे यात्रेसोबत करतील आणि मग एका नागपूरच्या कार्यक्रमासाठी तिथून ते रवाना होतील। याशिवाय उत्तर प्रदेश मधून काशी विश्वनाथ म्हणजे बनारसचे पालकमंत्री, गार्डियन मिनिस्टर, जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या निवडणुकीचे इन्चार्ज असतात, ते रवींद्र जयस्वाल हे गार्डियन मिनिस्टर बनारस आहे, हे उपस्थित राहणार आहे। श्री योगेंद्र उपाध्याय हे उच्च शिक्षण मंत्री आहे, हे आग्र्याचे गार्डियन मिनिस्टर आहे, योगेंद्र उपाध्याय उपस्थित राहतील। बलियामधून निवडून आलेले श्री अरुण सक्सेना हे वन व पर्यावरण राज्यमंत्री आहे, हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। श्री कैलास खेर हे राम भजनासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आपल्या माध्यमातून मी गडचिरोली, चंद्रपूर व आसपासच्या सर्व जिल्ह्यातील सन्माननीय आदरणीय नागरिक बंधू भगिनींना आवाहन करतोय की हे जे कास्ट आम्ही पाठवतोय, जे लाकूड पाठवतोय, यामध्ये आपली आस्था, आपला स्नेह, आपल्या प्रेमाचा भाव हा यासाठी पाठवण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून या जिल्ह्यातील व विशेष करून विदर्भातील रामभक्तांना करतोय। हा सर्वांसाठी आनंदाचा उत्सव आहे की आम्हा सर्वांना ज्या मंदिराची मंदिर निर्माण होण्याची इच्छा आकांक्षा होती, जे आमचं स्वप्न होतं, ते 1 जानेवारी 2024 जेव्हा पूर्ण होत आहे, तेव्हा त्यासाठी कास्ट, लाकूड हे आमच्या भागातील त्याची निवड होणं हा सुद्धा आमच्यासाठी आशीर्वाद आहे। या कार्यक्रमामध्ये रामानंद सागरच्या रामायणामध्ये ज्यांनी रामानंद सागर यांच्या रामायणामध्ये ज्यांनी प्रभू रामाची भूमिका केली ते श्री अरुण गोविल, माँ सीतेची भूमिका केली त्या दीपिका चिखलिया व बंधू लक्ष्मणाची भूमिका केलेले श्री सुनील लाहिरी हे कलावंत सुद्धा इतर लोक कलावंतासोबत उपस्थित राहणार आहे।
आपल्याला माहिती आहे की या 26 जानेवारीच्या गणतंत्र परेडमध्ये आपल्या महाराष्ट्राचा चित्ररथ याची अनुमती देण्यात आली नव्हती. मी स्वतः सन्माननीय रक्षा मंत्री राजनाथ सिंग साहेबांना विनंती केली, आग्रह केला की महाराष्ट्राचा चित्ररथ हा या कर्तव्य पथावर गणतंत्र दिवशी असलाच पाहिजे. आणि विशेष बाब म्हणून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाला अनुमती देण्यात आली. या वर्षीचा आपला जो विषय होता तो महाराष्ट्राला ऊर्जा देणारा 3.5 शक्तीपीठ हा आपला विषय होता. 3.5 शक्तीपीठाच्या या आपल्या चित्ररथाला आपल्याला इतर राज्यांपेक्षा अतिशय कमी कालावधी प्राप्त झाला, पण तरीही आपला चित्ररथ हा 3 विषयामध्ये दुसऱ्या क्रमांकाने आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. या कार्यक्रमात हा 3.5 शक्तीपीठाचा चित्ररथ सुद्धा हा चंद्रपूरकर जनतेला बघता यावा या दृष्टीने 3.5 शक्तीपीठापैकी माँ कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देणारी माँ तुळजाभवानी असेल, माँ सप्तशृंगी असेल की माहूरची माँ रेणुका देवी असेल, या ठिकाणी हा 3.5 शक्तीपीठ 3.5 शक्तीपीठाचा रथ हा आपण या ठिकाणी आणणार आहोत. यासोबत उत्तर प्रदेश सरकारला आपण विनंती केली, त्यांचा जो मंदिराचा रथ आहे तो मंदिराचा चित्ररथ सुद्धा आपण मागितला आहे आणि तोही आपल्या या इथे येणार आहे. एक रामचित्रावर अतिशय जागतिक स्तरावरचा जो पुरस्कार प्राप्त बी अनबीटेबल हा ग्रुप, ज्यांनी रामचित्रावर संगीतमय परफॉर्मन्स केला, ज्याला जागतिक स्तरावर पुरस्कार दिला गेला, तेही या कार्यक्रमासाठी चंद्रपूरमध्ये उपस्थित राहणार आहे. साधारणतः तारपा असेल, तूर असेल, वारकरी असेल, दानपट्टा असेल, तलवार असेल, धनगरी गोफ असेल, दशावतार असेल, कोकणातील पालखी असेल, आदिवासी डोग असेल, बंजारा नृत्य असेल, ध्वजपथक असेल, मल्लखांब असेल, कंबड असेल, दक्षिणेकडच्या बाहुल्या असतील, घुसाडी नृत्य आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचं आणि गडचिरोलीचं असेल, पारवा होळी असेल, सोंगी मुखवटे असेल, गंगोर असेल, दिंडी असेल, गुढी असेल आणि आपल्या झाडीपट्टीमधल्या कलावंतांचं कला असेल, अशा सर्व कला या महाराष्ट्राच्या या उत्सवामध्ये उद्या सामील होत आहे. ज्या माध्यमातून चांद्यापासून बांद्यापर्यंत, पण या कार्यक्रमात बांद्यापासून चांद्यापर्यंत असणाऱ्या साऱ्या लोककला या जिल्ह्यातील लोकांना व विदर्भातील लोकांना पाहता याव्या या दृष्टीने 1946 कलाकार यामध्ये सामील होत आहे. हा एक मोठा उत्सव साजरा करण्याचा निर्णय हा आपण या निमित्ताने केलाय. मी विदर्भातील जनतेला आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतोय की हा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा आनंद उत्सवाचा दिवस आहे. प्रभू रामाच्या मंदिरात आम्ही आमचं लाकूड आणि काष्ट पाठवतोय. हा आमच्या सर्वांसाठी 1000 वर्ष हे मंदिर स्थायी स्वरूपामध्ये उभं राहील आणि जेव्हा केव्हा या मंदिराच्या निर्माणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा चंद्रपूर आणि गडचिरोली हा दंडकारण्याच्या प्रदेशाचा उल्लेख 1000 वर्ष निश्चित होईल. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं. हा आनंद उत्सव सर्व जाती धर्माच्या सर्वांनी हा आनंद उत्सव साजरा करावा. आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना या कार्यक्रमात पूजेसाठी निमंत्रित केलाय
की सर्व जाती धर्माच्या लोकांनी ही पूजा करावी. राम हा एका धर्माचा नसून राम आमच्या आस्थेचा विषय आहे. राम आम्ही कसं जगायचं या मानव धर्माचा दिशा देणारा प्रभू रामाचं हे चरित्र आहे. आणि म्हणून या प्रभू रामाच्या चरित्रात निश्चितपणे सर्वांनी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्या व जे कास्ट आहे त्याची पूजा करून चंद्रपूरकर, गडचिरोली, यवतमाळ या भागातील, वर्धा या भागातील लोकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या अयोध्येच्या मंदिरामध्ये आपणही आपलं छोटंसं योगदान द्यावं ही विनंती मी आपल्या माध्यमातून सर्वांना करतो. आपल्यापैकी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारता येईल. जिस तरीके से यहाँ से लकड़ी जा रही है अयोध्या के मंदिर के लिए, कैसे देखते हैं? कल किस तरीके का इवेंट होगा और महाराष्ट्र सरकार के लिए कितना महत्वपूर्ण है? देखो, महाराष्ट्र सरकार के लिए बहुत अभिमान का विषय है. आप भी जानते हो कि प्रभु राम दंडकारण्य से जब गए तो उसमें हमारे गडचिरोली, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया इसके जंगल का भी भाग आता है. महाराष्ट्र से प्रभु राम का संबंध तो रामायण से आया हुआ है. आप भी जानते हो कि नासिक का नाम ही नासिक इसलिए प्रसिद्ध हुआ कि वहां पे शूर्पणखा के नाक को काटा गया था. रामटेक में भी विदर्भ के भगवान राम इन्होंने वहां पे भी रहे हैं. उनके पावन स्पर्श से विदर्भ की भूमि पवित्र हुई है. इसके साथ जैसा मैंने पहले कहा कि प्रभु राम के पिता दशरथ, उनकी माँ राजा आज की पत्नी इंदुमती ये विदर्भ की कन्या रही है. तो यहाँ अपने ग्रैंड मदर के माध्यम से अपने जैसा कहते हैं कि यहाँ से दादी के महके से ये लकड़ी जा रही है. जैसे मूर्ति के लिए जो शिला लाई गई वो माँ सीता के महके से आई है, भगवान राम के ससुराल से आई है. ये तो दादी की ये भेंट है. दादी के भूमि से ये लकड़ी जा रही है जो 1000 वर्ष तक ये मंदिर स्थायी रूप से खड़ा रहने के लिए सारे इंजीनियर्स लोगों ने इस मंदिर के निर्माण को, इस नक्शे को बनाया है. तो हमारी भी टिकविड, जो टिकविड माननीय नृपेंद्र मिश्र जी ने उत्तराखंड के देहरादून फॉरेस्ट रिसर्च इंस्टीट्यूट से जब इसकी जांच की गई, इसको परखा गया, तब ये ध्यान में आई कि सबसे अच्छा टिकविड ये गडचिरोली, चंद्रपुर का होगा. और इसी दृष्टिकोण से हमारा जो डेपो है बगारशा का, इस डेपो से हम टप्पे टप्पे से लकड़ियां भेज रहे हैं. अब उसका कल से जो टप्पा शुरू होगा, ये आखिरी जो हमारी खेप है ये मई तक जाएगी, क्योंकि उसको फिनिशिंग भी करना है. और उस सारे फिनिशिंग करके ये लकड़ियां जाएगी. आगे हमारी ये मई में कोशिश रहेगी, जिस विषय में अभी सोचा नहीं है, मगर हम सोच रहे हैं कि हम आखिरी जो खेप है वो उत्तर प्रदेश में अयोध्या में जाकर अयोध्या मंदिर के ट्रस्ट को सुपुर्द करेंगे. आप कल जब उत्तर प्रदेश के मंत्री, 3 मंत्री आने वाले हैं, उनके साथ चर्चा होने के बाद फिर इस विषय को हम आगे बढ़ाएंगे. सुधीर बाबू, कितना क्वांटिटी होगा और क्या पहले से लकड़ियां काट के रखी हुई हैं या फिर कट की जाएंगे और फिर भेजी जाएंगे? कट करके भेजेंगे, क्योंकि सब गोगाई भेजेंगे तो उसमें फिर वेस्ट भी होता है. इसलिए वो साइज बना के उनकी टीम हर 8-10 दिन में आएगी, हमारी लकड़ी को जांचते जाएगी, फिर उसमें से चॉइस होती जाएगा और उसको व्यवस्थित रूप से उनको जैसे चाहिए उनके अनुसार हम कटिंग करके उनको देते जाएंगे. क्वांटिटी क्या है? क्वांटिटी कितना भेजेंगे? ये अभी तो उन्होंने पहला ऑर्डर दिया है और कुछ ऑर्डर आएंगे. तो अभी 1855 क्यूबिक मीटर या फुट इतना माल जाएगा. कौन-कौन इस कार्यक्रम में शामिल? इस कार्यक्रम में जैसा मैंने कहा कि श्री राम मंदिर निर्माण ट्रस्ट के जो कोषाध्यक्ष है वो अभी आचार्य गोविंद गिरी महाराज आएंगे, ये कोषाध्यक्ष है. हमारे राज्य की ओर से हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आएंगे. इसके साथ ही उत्तर प्रदेश के 3 मंत्री यहाँ उपस्थित रहने वाले हैं. उसमें से रविंद्र जायसवाल जी, ये बनारस के पालक मंत्री है, काशी विश्वनाथ के क्षेत्र से विधानसभा चुनाव जीतते हैं और मंत्री के नाते श्री रविंद्र जायसवाल जी आएंगे. आगरा के जो हमारे गार्डियन मिनिस्टर है, जो हायर एजुकेशन मिनिस्टर है, योगेंद्र उपाध्याय जी, वो खुद इसमें उपस्थित रहेंगे.
वन और पर्यावरण मंत्री अरुण सक्सेना जी जो है वो भी इस कार्यक्रम में उपस्थित रहेंगे। इसके साथ ही रामानंद सागर के रामायण में जिन्होंने भूमिका की है वो प्रभु राम की भूमिका करने वाले अरुण गोविल, मां सीता की भूमिका करने वाले दीपिका चिखलिया और बंधु लक्ष्मण की भूमिका करने वाले सुनील लहेरी ये भी रहेंगे। हमारे जिले के खासदार आमदारों को भी हम निमंत्रण दे रहे हैं, तो सारे खासदार आमदार मेरे हिसाब से यहाँ उपस्थित रहेंगे। आसपास के भी जिले के खासदार आमदार यहाँ उपस्थित रहेंगे। कुछ पूर्व जो सांसद है वो भी उपस्थित रहेंगे। अब सबकी जानकारी आज रात तक 9 बजे तक उनके उपस्थित रहने के अधिकृत निर्णय पहुंचेगा और जिले के सभी आमदार खासदार, बाकी प्रमुख, हमारे वन विभाग के अधिकारी ये सभी उपस्थित रहेंगे। शोभा यात्रा 3:30 बजे शुरू होगी बगारशा से, 3:30-4 के आसपास। वहां काष्ठ की पूजा की जाएगी, वाल्मीकि समाज के हाथों से उसकी पूजा होगी। वहां से हम सब लोग पूजा करेंगे। कोई पूर्व राजनीतिक नेता है, अभी के नेता है, वो सभी पूजा करेंगे। कुछ लोग महाकाली मंदिर से भी पूजा के लिए उपस्थित रहेंगे और ये पूजा करते हुए 3:30 बजे ये यात्रा, शोभा यात्रा निकलेगी और करीब 6 बजे बगारशा में समाप्त होगी और 6:30 बजे की हमारी कोशिश रहेगी, क्योंकि फिर उसको 10 बजे विसर्जित समारोह भी करना है। और चंद्रपुर से श्री क्षेत्र महाकाली से निकलकर वो चांदा क्लब ग्राउंड आएगी। वहां पे कैलाश खेर जी रामधुन और राम भजन 2 उनके घंटे का उनका कार्यक्रम रहेगा। 2 तास वो कार्यक्रम चलेगा। विशेष हमने अनुमति सरकार की ओर से ली है, क्योंकि 10 से 12 विशेष अनुमति लेनी होती है। उसके सामने के ही मैदान में तिरुपति मंदिर से 15,000 मंदिर से लड्डू मंगाए गए। वो भी पहली बार तिरुपति मंदिर से दिए जा रहे हैं, नहीं तो इतने लड्डू कोई कार्यक्रम को मंदिर के द्वारा दिए नहीं गए। पहली बार उन्होंने ये दिए हैं। जब हमने इसका महत्व उनको समझाया कि ये भगवान राम के अयोध्या के पवित्र मंदिर के लिए, धर्म क्षेत्र के लिए जा रही है, तो उन्होंने कहा कि ठीक है, हम विशेष अनुमति देते हैं। तो आज 2 बजे वहां से एयर कंडीशन गाड़ियों में प्रसाद निकला है, वो भी प्रसाद यहाँ बांटा जाएगा। हमारे सांस्कृतिक विभाग के माध्यम से हमने 1946 लोक कलावंत, महाराष्ट्र का वर्णन चांदा से बांदा तक किया जाता है, मगर अभी बांदा से चांदा तक कोकण के कलाकारों से लेके गढ़चिरौली के कलाकार तक और रायगढ़ से लेके भामरागढ़ के कलाकार तक सभी कलाकार अपनी अपनी लोक कला इस प्रभु राम के काष्ठ को पहुंचाते हुए वो अपनी कला भगवान राम के चरणों में समर्पित करेंगे, प्रस्तुत करेंगे। और ये कला को देखने के लिए जो राम भक्ति यहाँ पहुंच सकता है वो पहुंचे। उद्धव ठाकरे और उनकी पार्टी बार बार ये क्लेम करती आई है कि राम मंदिर आंदोलन में उनका योगदान रहा है, उनकी पार्टी का योगदान रहा है। क्या उद्धव ठाकरे को आमंत्रित किया गया? देखो, ऐसा है कि इसके निमंत्रण पत्रिका तो हमने कोई छपाई नहीं। ये समाज का कार्यक्रम है, निमंत्रण पत्रिका कोई भी नहीं है। हाँ, मैं सांस्कृतिक और वन मंत्री होने से कुछ बोर्ड पे तो मेरे फोटो रहेंगे, क्योंकि मैं उस विभाग का मंत्री हूं और ये कार्यक्रम मेरा विभाग कर रहा है। अब आपने पूछा तो निश्चित रूप से जब अयोध्या में हम ये सोच रहे हैं, कल उत्तर प्रदेश के मंत्रियों के साथ जब मेरी चर्चा होगी, उसके बाद हम ये सोच रहे हैं कि माननीय मुख्यमंत्री जी के नेतृत्व में छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र से हम जब ये कास्ट यानी टिकूड़ भेज रहे हैं, तो अयोध्या में मई में कोई बड़ा कार्यक्रम करना क्या, अभी तक इसका निर्णय नहीं किया। अभी मुख्यमंत्री जी के कार्यालय से आज मेरी बात हुई तो उन्होंने अनुमति तो दी है। उन्होंने मुझे कहा कि ये कार्यक्रम हम 9 अप्रैल को कर सकते हैं क्या, क्योंकि 9 अप्रैल को माननीय मुख्यमंत्री अयोध्या के दर्शन के लिए जाने के लिए उन्होंने तिथि प्रस्तावित की है। मैंने कहा 9 अप्रैल की जगह पे हम अगर ये कार्यक्रम मई में करेंगे तो उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री और उत्तर प्रदेश के मंत्रियों को लेकर एक भव्य दिव्य ये जब हम कास्ट वहां पे देंगे आखिरी की खेप, तो वहां पे हमने एक बड़ा कार्यक्रम करना चाहिए। उस समय निश्चित रूप से आपने कहा कि उद्धव जी अगर आएंगे तो हमारे लिए तो स्वागत है, जो है राम का वही तो है काम का। तो इसलिए हमारे मन में
जात पात धर्म रंग पंथ वंश वय इससे ज्यादा महाराष्ट्र की छत्रपति शिवाजी महाराज की भूमि से ये लकड़ी जा रही है। और ये वर्ष तो और महत्वपूर्ण है, ये राज्याभिषेक का 350वां वर्ष है जिसकी जिम्मेदारी मुझ पर है। और वो भी मैं चांदा से बांदा तक, गढ़चिरौली से गढ़िंग्लज तक और भामरागढ़ से रायगढ़ तक हमने 1 करोड़ लोगों को इसमें एकत्रित करने का निर्णय किया, उसकी योजना बनाई है। अब ये योजना को मैं मई में जाहिर करूंगा, जिसका 2 जून से पूरे 20 जून तक का 2023 से 2024 का एक भव्य दिव्य कार्यक्रम महाराष्ट्र के जन जन तक और हर पथ पर यह कार्यक्रम होना चाहिए, हर जनपद पे यह कार्यक्रम होना चाहिए। ऐसी बड़ी योजना बनाई है जिसके माध्यम से राज्याभिषेक, ये हम इसलिए स्मरण करेंगे कि राज्याभिषेक के लिए जो माँ जिजामाता ने जो संवाद छत्रपति से किया था वो था जन भागीदारी का, वो था जनता के हित का, वो था लोक कल्याण का, वो था मानव धर्म का। तो इसको जोड़कर हम उसको आगे बनाएंगे। आता त्याची योजना तिथून जेव्हा लोक येणार आहे त्यांना टप्प्याटप्प्याने पाठवायचं, ते जसा जसा आदेश देतील तसे तसे हे कास्ट जाईल। पहिल्या याच्यामध्ये आपण कास्ट पूजा करून काही लाकूड त्याला फिनिशिंग साठी रवाना करू आणि मग त्यांचे लोक पुढच्या आठवड्यात येत आहेत, नाही त्यांचे लोक ठरवतील, त्यांचे लोक जसा जसा ऑर्डर देतील तसे तसे आपण त्यांना पाठवू। शेवटची खेप मात्र त्यांनी आम्हाला मे महिन्यापर्यंत, पहिल्या आठवड्यापर्यंत पाठवायची अशी योजना त्यांनी केली आहे। त्यांनी रूट ठरवला आहे आणि मग त्या रूट नुसार ते जाईल। जसं मी सांगितलं की त्यांनी सांगितलं 5 खेपेत तर 5 खेपेत जाईल, त्यांनी सांगितलं की त्या साईज नुसार त्यांना 6 खेप पाहिजे, पण अंदाजे 5 किंवा 6 खेप मध्ये ते जाईल। ना अतिरिक्त डिमांड आली तरी आम्ही त्यांना सांगितलं आम्ही आनंदाने कास्ट उपलब्ध करू, जेही लाकूड लागेल आम्हाला आनंदाने आमचा विभाग ते उपलब्ध करून देण्यासाठी तयार आहे। हमने तो प्रस्ताव रखा था, उन्होंने कहा नहीं, मंदिर के काम में हम हर चीज खरीदते हैं, तो हमने डिस्काउंट दिया। उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपण महाराष्ट्राच्या सर्वच आमदारांना पत्र दिली आहे। आता त्यापैकी ज्यांना शेवटी त्यांना चंद्रपूर दूर पडतं, काही लोक उपस्थित राहणार आहे, पण आपण सर्व विधानसभा सदस्यांना विनंती केली आहे की आपण सर्वांनी उपस्थित राहावं। मी आता जेव्हा आपलं अधिवेशन सुरू होतं तेव्हा आपण सर्वांनाच या संदर्भातलं निमंत्रण दिलं आहे, पण उद्याच्या कार्यक्रमामध्ये माननीय उपमुख्यमंत्री येणार आहे। भविष्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी शेवटचा जो समारोपाची जी खेप आपण पाठवू तेव्हा कार्यक्रम करावा का हे अजून ठरवलं नाही, पण त्याही दृष्टीने आम्ही जेव्हा विचार करू तेव्हा सर्वांनाच विनंती करू। शेवटी राज्याचा कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वांना साधारणतः निमंत्रण देतो। उद्याच्या कार्यक्रमात कोण येतील त्याची नावं मी वाचून दाखवली, आज मी कसं सांगू शकेल, तो तर भविष्यातला भाग झाला।